पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे जीबीएसची लागण होते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली। सांगली आणि नागपूरमध्ये जीबीएसचे बळी गेलेले आहेत आणि एकूण संख्या आता 12 झाली आहे। पुणे मुंबईनंतर जीबीएसनं राज्यातील अन्य भागात देखील पसरण्यास सुरुवात केली आहे। जीबीएसमुळे गेल्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये 1 आणि सांगलीमध्ये 2 जणांचा जीबीएसमुळे बळी गेल्याची घटना घडली। राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 12 वरती गेली आहे। जीबीएस हा आजार आता पसरत असल्यानं त्याच वेळीच खबरदारी घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। हा आजार पाण्यामुळे नाही तर चिकन खाल्ल्यामुळे होत असल्याचं पवार यांनी म्हटलंय। आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे, परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं। त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। इथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये, कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। आम्ही जी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनना विचारणा केली होती, ते कोंबड्यांमुळे होते का अजून कशाने होते याची मला एक्झॅक्टली शास्त्रीय माहिती समोर नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही। पण पाणी व्यवस्थित 10 मिनिटं उकळून गार करून न प्यायलं गेलं तर जीबीएस किंवा कुठल्याच रोगाची बाधा होत नाही। आणि म्हणून मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सर्व महाराष्ट्र आणि देशामध्ये जी जनता हे ऐकतेय त्यातल्या लोकांना मला खास करून सांगावंसं वाटतं की आपल्या घरातलं पाणी तुम्ही 10 मिनिटं उकळून स्वच्छ आणि त्याच्यानंतर जर का गार झाल्यावर प्यायलात तर तुमचे बरेचसे प्रश्न सोपे होतील। काही विषाणू अन्नपदार्थामधून शरीरामध्ये गेल्यानंतर आजार जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मांस खाताना ते योग्य प्रकारे शिजवून खावेत अशी माहिती आयएमएमचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिली। जीपीएस हा कुठल्याही जंतूपासून म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून होत नाही। काही ठराविक व्हायरसेस म्हणजे नोरो व्हायरस सारखे व्हायरसेस आणि कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी सारखे विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात जातात, आपल्याला उलट्या जुलाबांचा आजार होतो किंवा काही श्वसनाचे इन्फ्लुएन्झा सारखे किंवा कोविड सारखे विषाणू आपल्या श्वसन संस्थेत जातात, सर्दी ताप खोकला होतो। हे आजार आपल्या प्रतिकार शक्तीने बरे होतात आणि हे बरे होत असताना आपल्या शरीरातली जी प्रतिकार प्रणाली आहे, इम्युन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काही बदल घडतात। प्रतिकार प्रणाली ही आपल्या मेंदूवर किंवा मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि ती वीक करायला लागते। या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवरती हल्ला करते, स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो। त्यामुळे लक्षणं दिसताच तातडीनं त्याबाबत वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।